दऱ्या खोऱ्यात लपलेला, आकाशाला भेटणारा, सह्याद्रीचा सिंह गर्जना करणारा तो गड. गरुड जिथं घरटं बांधतो तिथंच उभा आहे एक अभेद्य किल्ला, तोरणा. म्हणलं ह्या रस्त्याने जाऊया, पण हा पण रस्ता डेंजर निघाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे झुंजार माचीकडे जाण्यासाठी इथल्या शिडीवरनं आपल्याला खाली यावं लागतं आणि ह्या दोरीच्या साह्यानं आपल्याला खाली यायचं इथं. मित्रांनो, हा आहे तोरणा किल्ल्याच्या साहस कथेचा दुसरा भाग आणि ज्यांनी पहिला भाग मिस केला आहे त्यांनी वर दिसणाऱ्या आय बटनावर क्लिक करून तो नक्की पहा, कारण आज आपण चाललोय त्या स्वराज्याच्या दगडात, धगधगणाऱ्या इतिहासात, जिथं प्रत्येक पाऊल आपल्याला पराक्रमाची जाणीव करून देतं. चला तर मग उंच आणि अभेद्य अशा तोरणाच्या शिखराकडे आपल्या स्वराज्याच्या गाथेची पुढची पाने उलगडायला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी आलोय कोकण दरवाजापाशी. तर हाच तो कोकण दरवाजा. कोकण दरवाजा सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचं बनवलंय. एकदम इतकं तीव्र असं इथं गोमुख नाही, पण या ठिकाणी थोडं तरी गोमुख बनवलंय, म्हणजे एकदम समोरच्या बाजूला दरवाजा नाही, जेणेकरून दुश्मन आला समोरून सैन्य घेऊन, हत्ती घेऊन, तर दरवाजा डायरेक्टली तोडता येऊ नये म्हणून दरवाजा. आता शिवकालीन बऱ्याच दरवाज्यांची किंवा सगळ्या किल्ल्यांची अशीच रचना आहे की त्यांचा दरवाजा एका साईडला असतो, जसं की गोमुख पद्धतीनं त्याचा आकार दिला जातो आणि दरवाजा एका बाजूला बनवला जातो, जेणेकरून त्यावर डायरेक्ट हल्ला करता नाही आला पाहिजे. सो असा हा कोकण दरवाजा, म्हणजे पिन्नी दरवाजा जो आहे तो तिकडल्या परिसरातलं दळणवळण आणि तिकडचा व्यापार वगैरे सगळा तिकडून चालायचा. आणि कोकण दरवाज्यातनं जसं की इकडचा भाग कोकणाला जो टच झालाय तो सगळा परिसर, इकडचा व्यवहार, इकडचं दळणवळण ह्या दरवाज्यातनं केलं जायचं. त्यामुळं कोकण दरवाजा सुद्धा ह्या किल्ल्याचा अत्यंत महत्त्वाचा दरवाजा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी आलोय कल्याण दरवाजाच्या वर आणि इथून तुम्ही बघू शकता समोर आपल्याला बुदला माची दिसते. पण आता आमचं डिस्कशन आणि बघूयात, ड्रोननं साथ दिली तर त्या बुदला माचीकडे मी ड्रोन पाठवेन, कारण की चालत जायचं खूप लांब आहे. आणि त्याबरोबरच मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट मला दाखवायची. तर ढगांमुळे क्लिअर नाही दिसत, पण आपल्याला इथून राजगड क्लिअर दिसतोय. म्हणजे आता व्हिडिओमध्ये काही येईल नाही माहित, पण आपल्याला राजगड इथून क्लिअर दिसतोय. जर वातावरण क्लिअर असेल तर इथून आपल्याला राजगड, सिंहगड आणि रायगड हे 3 किल्ले एकदम क्लिअरली दिसतात. तर मित्रांनो, कोकण दरवाज्यातनं ज्यावेळेस आपण खाली येतो तर या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी झोपडी लागते. या ठिकाणी काकांनी आमच्यासाठी पोहे बनवायला सुरुवात केलेली आहे. तर पोहे आणि मॅगी असं, आणि त्याबरोबर चहा पण काका या ठिकाणी देतात. आज शुक्रवार आहे, त्यामुळं मागची जी काही स्टॉल गेले त्या ठिकाणी काही पोहे, मॅगी वगैरे स्नॅक्स किंवा यातलं काहीच प्रकार आपल्याला मिळालं नाही, इव्हन पाणी पण मिळालं नाही. पण आमचं नशीब चांगलं होतं म्हणून आम्हाला योगायोगाने या ठिकाणी काका मिळाली. पूजानं त्यांना आवाज दिला काय मिळतंय का विचारलं आणि काकाने हो दिल्या. पटकन आम्ही पोहे आणि मॅगीची ऑर्डर दिली. आता पोटात कावळे वरडायला लागलेत. हा जो दरवाजा आहे ना, तो फक्त एक प्रवेशद्वार नाही, तर तो कोकणच्या इतिहासाचं आणि व्यापाराचं जिवंत साक्षीदार आहे. इथून कोकण सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण याच दरवाजातून कोकणकडचा व्यापारी मार्ग चालायचा. जेव्हा गडावरचं दरबार राजकारणात गुंतलेलं असायचं तेव्हा याच मार्गाने सैनिकांची पावलं आणि व्यापाऱ्यांच्या बैलगाड्या डोंगर चढत उतरत असायच्या. विशेष म्हणजे हा दरवाजा गोमुख पद्धतीने बांधलेला आहे, म्हणजे शत्रूला सरळ हल्ला करायला मिळणारच नाही. त्यामुळे हाच दरवाजा दुर्गरचनेत एक महत्वाचा रणनीतिक बिंदू मानला जातो.
काही कथांनुसार तोरणाच्या दरवाजाशी एक गूढ व्यक्ती थांबलेली होती. मी तुझी वाट पाहत होतो, कारण हे स्वराज्याचं स्थान आहे, असं त्या रक्षकाने शिवरायांना म्हटलं. आणि त्या क्षणी इतिहासाला एक वळण मिळालं. तो कोण होता? एक साधा मावळा की स्वयं शिवशक्तीचा संकेत? कोण जाणे. गड जिंकल्यावर शिवाजी महाराजांना सापडला एक प्रचंड खजिना. सोनं, चांदी, हिरे, मोती. पण त्याचा वापर मौज मजेसाठी नाही, तर पुढे स्वराज्य उभारणीसाठी झाला. हा खजिना झाला स्वराज्याच्या उभारणीचा बेस फंड. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी गुप्त बोगदे होते, जे थेट राजगडाशी जोडलेले होते. या बोगद्यातून फक्त निवडक मावळेच प्रवास करत असत. या बोगद्यांनी अनेक वेळा गुप्त संदेश पोहोचवलेले होते, हेरगिरी केली होती आणि शत्रूला चकवले होते. या गडावर नागराजाची कहाणी सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे. गडावरील एका गुहेत राहणारा नागराज जो गडाचं रक्षण करतो अशी लोककथा आहे. तो फणा उठवून गडावर नजर ठेवत असे. हा नाग फक्त गडरक्षक नव्हता, तर स्वराज्याच्या अस्मितेचा एक दैवी प्रतीक होता. ही आहे तोरण्याची महती, इतिहास, गुपित आणि गरजणाऱ्या कथा. तुम्ही कधी गेला तर फक्त फोटो काढू नका. दरवाजात उभं राहा, डोळे बंद करा आणि ऐका. इतिहास अजूनही कानात सांगतोय, हे स्वराज्याचं स्थान आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कोकण दरवाज्यातून आपण खाली आल्यानंतर आपल्याला समोर बुधला माची दिसते. तर आपण बुधला माचीकडे पण या रस्त्याने जाऊ शकतो. पण या ठिकाणी भला मोठा ट्रेक करत तिकडे जावं लागणार आहे. चालणं खूप असणार आहे. त्यामुळं बुधला माचीकडे जाण्याचा आमचा निर्णय होता, पण आम्ही आता तो रद्द करून ड्रोनला तिकडं पाठवायचं ठरवलंय. तर आताचा बुधला माचीचा हा नजारा तुम्ही ड्रोनमधून बघा. आणि शेवटी निर्णय घेतलाच. बुधला माची आम्ही फक्त ड्रोनच्या नजरेतून पाहणार, कारण वेळ आमच्या हातातून निसटत चालला होता आणि अजून झुंजार माची कव्हर करणं बाकी होतं. मग ठरवलं, डोंगर तुडवणं नंतर आता हवेतून इतिहास पाहायचा. आणि निघाला आमचा ड्रोन सरळ बुधला माचीच्या दिशेने. पण खरंच बुधला माची म्हणजे काय? तर मित्रांनो, बुधला माची ही तोरणा किल्ल्यावरील एक चित्तथरारक आणि नेत्रसुगत माची आहे. बुधला म्हणजे मातीची मोठी भांडी, जसं की माठ किंवा हंडा, आणि माची म्हणजे किल्ल्याच्या टोकाला असलेला भाग. ही माची दूरवरून पाहिली की अगदी उलट्या बुधल्यासारखी दिसते, म्हणूनच तिला हे नाव लाभलंय. बुधला माचीची खासियत काय? तोरण्याच्या पश्चिम टोकावर ही माची खोल दरीच्या कडेवर अंगावर शहारा आणणाऱ्या उंचीवर उभा आहे. समोरचं दृश्य म्हणजे एखादं मोठं भव्य कॅनव्हास. इथून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा, वेल्हे तालुक्यातली गावे आणि दूरवरचा राजगड, हे सगळं पाहताना वेळ थांबावा असंच वाटतं. खास करून सूर्यास्ताच्या वेळेला तर हे दृश्य स्वर्गाहून सुंदर वाटतं. माचीवर पडीक वाड्यांचे काही अवशेष आणि जुनी पाण्याची टाके अजूनही पाहायला मिळतात. टोकाला गेले की वाटतं आपण आकाशाच्या कडेलाच आलो आहोत. बुधला माचीचे राजनीतिक महत्व. प्राचीन काळात ही माची शत्रूवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी होती. उंचीवर आणि खडकाळ रचनेमुळे सहज उपलब्ध नसलेली ही माची तोरण्याच्या संरक्षणासाठी एक मोलाचा भाग होती. तर ही होती बुधला माचीची गोष्ट, जी आम्ही यावेळी फक्त आकाशातून अनुभवली. पण तिचं तेज, तिचं भव्यत्व आणि तिचा इतिहास, ह्या सगळ्यांनी आमचं मन मात्र पूर्णपणे जिंकून टाकलं. तर या ठिकाणी बुधला माची पाहून झाली म्हणजे मी स्वतः तर काही गेलो नाही, पण ड्रोन आपण तिकडे पाठवला होता. बुधला माची एकदम सुंदर अशी दिसत होती. खरं तर त्या ठिकाणी जायलाच पाहिजे, पण आम्ही तिकडे गेलो नाही. त्यानंतर आता आम्ही आलोय या ठिकाणी, आपल्याला जायचंय झुंजार माचीकडे. तर समोर तुम्ही बघू शकता, ही आहे ती झुंजार माची. आता आपल्याला तिकडे जायचंय. आणि हा जो पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे इथे. हे जे पॉइंट बनवलेत ह्या साईडला, इथून आपल्याला राजगडाचं एकदम क्लिअर दर्शन होतं. पण आता या ठिकाणी काही धुका असल्यामुळे आपल्याला राजगड हा स्पष्ट बघता येत नाही. पण वातावरण क्लिअर असेल तर आपल्याला इकडून राजगड एकदम क्लिअर दिसतो. म्हणजे राजगडाची संजीवनी माची आणि पद्मावती माची आणि त्याबरोबरच बालेकिल्ला एकदम स्पष्ट असा दिसतो.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी येऊन पोहोचलोय झुंजार माचीच्या ह्या व्ह्यू पॉइंटला. इथून आपल्याला झुंजार माची क्लिअर दिसते. समोर राजगड आहे. सुरक्षेसाठी ही माची अत्यंत महत्वाची. इथून पहारा वगैरे घातला जायचा. तर या गडावर झुंजार माची आणि बुदला माची अशा 2 माच्या आहेत जिथून किल्ल्याचं संरक्षण केलं जायचं. तर अशी ही झुंजार माची. आता आपण झुंजार माची खाली जाऊन बघूयात. चला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या प्रारंभी ज्या काही मोजक्या किल्ल्यांवर विजय मिळवला त्यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा किल्ला म्हणजे तोरणा. या गडावर प्राचीन काळापासून तोरण जातीची दाट झाडी होती. त्यामुळेच या गडाला तोरणा हे नाव लाभले. परंतु जेव्हा शिवरायांनी या किल्ल्याची पाहणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा किल्ला फक्त उंच नाही तर प्रचंड विस्तीर्ण आहे आणि म्हणूनच त्यांनी त्याला प्रेमाने नाव दिलं प्रचंडगड. तोरणा कधी आणि कोणी बांधला हे अजूनही एक रहस्यच आहे. परंतु येथे सापडलेल्या मंदिराचे अवशेष आणि लेण्यांवरून असा अंदाज लावता येतो की कधी काळी येथे शैवपंथीय आश्रम असावा. या गडाचा पुढील प्रवास देखील थरारक आहे. तो प्रथम निजामशाहीच्या ताब्यात गेला. पण जेव्हा फक्त 16 वर्षांचे असतानाच शिवरायांनी या किल्ल्यावर चढाई केली तेव्हा इतिहासाच्या पानावर स्वराज्याच्या पहिल्या विजयाची नोंद झाली. महाराजांनी गडावर अनेक इमारती उभारल्या. आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला आणि तोरणा गडासाठी तब्बल 5000 होन इतका खर्च केला, जे आजच्या भाषेत कोट्यवधींचे मूल्य असते. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरगतीनंतर हा गड मुघलांच्या हाती गेला. परंतु शंकराजी नारायण सचिवांनी शौर्याने हा गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. मात्र औरंगजेबाने इसवी सन 1704 मध्ये मोठ्या लढाईनंतर गड जिंकला आणि त्याचे नाव बदलून फुतुलगैब म्हणजे दैवी विजयी असे ठेवले. पण मराठ्यांचा स्वाभिमान एवढा सहज मागे हटणारा नव्हता. फक्त 4 वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर तुफान चढाई करत तो पुन्हा स्वराज्याच्या पायघडीशी आणून उभा केला. त्यानंतर तोरणा कायमचा मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. विशेष म्हणजे पुरंदर तहात जरी काही किल्ले मुघलांना देण्यात आले तरी तोरणा महाराजांकडेच होता. औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा एकमेव किल्ला होता जो पुन्हा मराठ्यांनी तितक्याच ताकदीने परत मिळवला. तोरणा म्हणजे केवळ एक किल्ला नाही, तो म्हणजे स्वराज्याच्या जाज्वल्य जिद्दीचा पहिला गड. झुंजार माचीच्या ह्या व्ह्यू पॉईंटवरनं जर तुम्हाला झुंजार माची बघण्यासाठी खाली जायचं असेल तर ह्या काय म्हणतो आपण याला, तर तुम्ही ह्या तटबंदीच्या कडवून चालत चालत इथं यायला लागतं आणि या ठिकाणी एक छोटीशी शिडी आहे लोखंडी. इथून आपल्याला उतरून खाली जावं लागतं. तर आता आपण इथून जाऊयात खाली. तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस झुंजार माचीकडे जाण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तिथून व्ह्यू पॉईंट चांगला आहे, झुंजार माची बघितलीच पाहिजे. पण जाताना ही जी लोखंडाची शिडी आहे तिथून तुम्ही व्यवस्थित गेलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये इथं थोडीशी घसरण होऊ शकते कारण की इथपर्यंत शिडी आहे पण खालचा जो दगड आहे तो एकदम असा घसरगुंडीचा आहे. खाली आपल्याला दाव्याच्या साह्यानं खाली जायचंय. 5 मिलियन व्ह्यूज अमोल पल्ला म्हणून जीव. तर मित्रांनो, अशा प्रकारे झुंजार माचीकडे जाण्यासाठी इथल्या शिडीवरनं आपल्याला खाली यावं लागतं आणि ह्या दोरीच्या साह्यानं आपल्याला खाली यायचं. इथं जर या ठिकाणी पाणी असेल किंवा घसरडं थोडंसं झालं तर या दोरीचा वापर करा. स्वतःहून या ठिकाणी पळण्याचा प्रयत्न करू नका. जर घसरलं तर तुम्ही डायरेक्टली खाली जाल. तर हा रस्ता आहे तो झुंजार माचीकडे जाण्याचा. आता आपण तिथे जाऊयात. तर मित्रांनो, आपण आता झुंजार माचीकडे चाललोय पण जाताना तिकडनं उतरायला थोडंसं उंच आहे. म्हणलं ह्या रस्त्याने जाऊया पण हा पण रस्ता डेंजर निघाला. आपल्याला एका छोट्याशा बोगद्यातनं जायचंय. तर तुम्ही बघू शकता असं इथे या ठिकाणी बोगदा केलेला आहे. व्यवस्थित तुम्ही या बोगद्यामध्ये उतरा. तर या ठिकाणी मी उतरलो. पावसाळ्यामध्ये इथून बरंच पाणी वाहत असल्यामुळे या ठिकाणावर नाही येणं शक्य नाही. अरे इथून यायला लई कसरत लागते. पिशवी अडकली काय माहिती.
आणि अखेर गडावरचा आमचा शेवटचा थांबा, झुंजार माची. थोडी दमछाक, थोडी धडपड, पण झुंजार माचीला पोहोचलोच. आणि काय सांगू, ही कसरत होती एकदम थरारक. पावसाळ्यात इथे यायचं ठरवलं तर स्वतःच्या जोमाने यावं. झुंजार माची, तोरण्याची रणरागिणी. गडाच्या दक्षिण टोकाला उभी असलेली ही माची म्हणजे शिवरायांच्या काळातील एक घमासान रणभूमी. जसं नाव तशीच माची. झुंजार, निर्भीड आणि लढवय्या. अत्यंत अरुंद चढउतार असलेली ही माची शत्रूवर नजर ठेवण्यासाठी वापरली जायची. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला आभाळाला भिडलेले सुळके आणि चालताना प्रत्येक पाऊल ठरवून टाकावं लागतं. पावसाळ्यात धुक्याची चादर, उंच झरे, थंडगार वारा. क्षणभर वाटतं आपण स्वर्गातच आलो का काय. निसर्ग आणि इतिहास यांची ही मस्त फुलभेट. शिवरायांच्या काळात झुंजार माची ही पहिल्या फळीतील रणभूमी होती. आजही इथं बुरुज, दगडी तटबंदी आणि पायऱ्या त्याच शौर्याची साक्ष देताना दिसतात. ट्रेकर्ससाठी काही महत्वाच्या सूचना. फक्त अनुभवी ट्रेकर्ससाठी योग्य आहे ही माची. पावसाळ्यात टाळावं, अत्यंत घसरडा मार्ग असतो. योग्य ट्रेकिंग बूट, पिण्याचं पाणी आणि स्थानिक गाईड आवश्यक सोबत ठेवावा. माची उतरताना वेगळीच वाट लागते, त्यामध्ये आपण काळजी घ्यावी. आणि मित्रांनो, आजचा दिवस मनाच्या कप्प्यात साठवून ठेवावा असा होता. इतका सुंदर गड, इतका जबरदस्त इतिहास आणि त्या प्रत्येक जागेवर शिवरायांची आठवण. या पावसाच्या पहिल्याच सरीत मला अनुभवायला मिळाला माझा पहिला गड, तोरणा. हे क्षण, हे अनुभव शब्दात मावणं अशक्य. जय शिवराय. तर मित्रांनो, अशा प्रकारे झुंजार माची आपण या ठिकाणी एक्सप्लोर केली. खूप भारी वातावरण असल्यामुळे आपल्याला चांगले चांगले शॉट मिळाले आणि आज आपण दिवसभरात चांगल्या पद्धतीनं हा तोरणा किल्ला एक्सप्लोर करू शकलो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 रोजी हा किल्ला जिंकून घेतला. म्हणजे अवघ्या 16व्या वर्षात हा किल्ला जिंकला होता आणि स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. म्हणून या किल्ल्याला तोरणा गड किंवा तोरणा किल्ला असं म्हटलं जायचं. पण याला छत्रपती शिवाजी महाराजांनी याला प्रचंडगड सुद्धा असं नाव दिलं होतं. आज किल्ला पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की याला प्रचंडगड हे नाव का दिलं होतं. तर एवढा हा प्रचंडगड होता. तर आजच्या दिवसामध्ये आपण हा किल्ला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे एक्सप्लोर केला आणि सगळी ठिकाणं पाहण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.